श्रीराम समर्थ. एकनाथ महाराज कृत भावार्थ रामायण बालकांड अध्याय 11. 11व्या अध्यायातला पूर्वार्ध आपण आधी बघितला. आता वसिष्ठ ऋषी प्रभू रामांना म्हणतात, प्रभू, या साऱ्या विश्वात एकच असे पूर्ण ब्रह्म आहे. आपले वेद, शास्त्रे, उपनिषदे हेच सांगतात. उपनिषदात पहिला श्लोक असा आहे, ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. ओ आपण सारे पूर्ण ब्रह्मातून आलो, पूर्ण ब्रह्मात राहतो व पूर्ण ब्रह्मात विलीन होतो. आपण सारे तर हेच पूर्ण ब्रह्म आहोत. अहो, मिठाची बाहुली समुद्राची खोली मापायला गेली तर ती करू शकेल का? कारण तीच समुद्रमय होऊन जाईल. असं हे अखंड एक रस असं ब्रह्मच आहे. त्यावर प्रभू गुरु वसिष्ठांना विनंती करतात की काय हे ब्रह्मज्ञान तुम्ही मला देऊ शकाल, ज्यामुळे माझ्या जीवाला शांती मिळेल. आता प्रभू श्रीराम आधीच वैराग्याने व्यापलेले होते. मनाचे स्थैर्य तर त्यांना होतेच, कारण सर्व षड्रिपूंना काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांना त्यांनी जिंकून घेतले होते. तसेच ते वासनाशून्यही झाले होते. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या पाचही इंद्रियांच्या विषयांना त्यांनी जिंकले होते. त्यामुळे असा शिष्य पूर्ण ब्रह्मज्ञान करून घेण्यास अतिशय योग्य होता. गुरु म्हणून वसिष्ठांनी शक्तिपाताने प्रभू रामचंद्रांना समाधी अवस्थेत नेले. प्रभू रामचंद्रांची ब्रह्मानंदी टाळी लागली. डोळे मिटलेले, तटस्थ, काही केल्या समाधी अवस्थेतून बाह्य अवस्थेत यायला ते तयार होईनात. मग इकडे विश्वामित्र ऋषींची चुळबुळ सुरू झाली की प्रभू राम तर अवतारी मर्यादा पुरुषोत्तम आहेत, त्यांच्याकडून तर अजून खूप कार्य व्हायचे आहे. ते असेच समाधीस्थ राहिले तर काय करणार? ते वसिष्ठ मुनींना म्हणाले, तुम्हीच माझ्या यज्ञाच्या सुरक्षेसाठी प्रभू रामाला दशरथाकडून मला देऊ केले आहे, तेव्हा आता त्यांना बाह्य अवस्थेत परत आणा बरं. वसिष्ठांनी श्रीरामांच्या सुषुप्न नाडीत प्रवेश केला. तसे हळूहळू श्रीरामांनी डोळे उघडले. त्यांचा आनंद कसा होता माहिती आहे? अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. प्रभू रामांना आजूबाजूला सर्व काही ब्रह्ममय झालेले दिसत होते. पूर्ण अभंग कसा आहे बघा, जणू श्रीरामांचंच वर्णन त्यात आहे. मी तू पण गेले वाया, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया, पाहता पंढरीच्या राया. पंढरीच्या राया म्हणजे पूर्ण ब्रह्माच पाहतात. अवघा रंग एक झाला, नाही भेदाचे ते काम, पळून गेले क्रोध काम, अवघा रंग एक झाला. आता प्रभू रामांची अवस्था कशी झाली ते बघा पुढच्या ह्याच्यात.
देही असोनी विदेही सदा समाधिस्थ पाही सदा समाधिस्थ पाही अवघा रंग एक झाला पाहते पाहणे गेले दूरी पाहते पाहणे गेले दूरी म्हणे चोखियाची महारी अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला. असा अखंड ब्रह्माचा अनुभव घेतल्यानंतर प्रभू श्रीराम म्हणाले, मला आता कोणतेही कार्य करायचे बाकी उरले नाही, पण मी गुरु आज्ञेच्या बाहेर नाही. वसिष्ठांनी जो रामाला उपदेश केला तो मूळ ग्रंथ योग वसिष्ठ यामध्ये आहे. ग्रंथ मोठा आहे, आकलन होण्यास कठीण आहे, म्हणून ते सर्व इथे थोडक्यात आणि सोपा भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला, कारण मलाही ते सर्व ज्ञान जड गेले. बाकी एक विनंती, किशोरीताईंचा हा अभंग अवघा रंग एक झाला यूट्यूबवर जरूर ऐका. तुम्हाला तोच आनंद मिळेल जो प्रभू रामांना समाधी अवस्थेत मिळाला होता. इथे हा 11वा अध्याय संपला. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ.